क्रीडांगणचे आजचे जे कार्यक्रम आहे त्याच्यात आपल्या सर्वांच्या सहर्ष स्वागत आहे. हल्लीच मुलुंड इथे प्रियदर्शिनी इंदिरा गांधी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स इथे पार पडला फुनाकोशी कराटे कप 2025. ह्याच्यात विभिन्न वयोगटातले स्पर्धे झाले मुलं आणि मुलींसाठी. आणि आता बघूया यांचे काय क्षणचित्रे. माझा बरोबर आहे गणेश मरगजे, जे की चीफ आयोजक, मुख्य आयोजक आहे ह्या टुर्नामेंटचा. त्यांच्याबद्दल जरा माहिती विचारून घेऊया ह्या टुर्नामेंटबद्दल. गणेशजी, हे जे टुर्नामेंट ऑर्गनाईज केलं आहे ह्याच्याबद्दल जरा आम्हाला माहिती द्या. नमस्कार, माझं नाव गणेश मरगजे. ही नॅशनल लेवल टुर्नामेंट आहे. ऑल इंडिया फुनाकोशी कराटे कप 2025. ही जवळजवळ 15वी चॅम्पियनशिप आमची या ठिकाणी होत आहे. यामध्ये जवळजवळ ह्यावर्षी 800 मुलं खेळत आहेत. दरवर्षी जर टुर्नामेंट झाली तर त्यामध्ये कमीत कमी 1500 मुलं खेळत असतात. वेगवेगळ्या स्टेटमधून मुलं येतात, खेळतात आणि प्रत्येकाला प्रत्येकाचं पारितोषिक घेऊन ते जात असतात. यावेळी बरंच काही सहकार्य आमच्या जे काही मेन आधारस्तंभ म्हटलं जातं संस्थेचं, तसे बरेच आमच्या संस्थेचे आधारस्तंभ आहेत. जसं की बाळू रणपिसे आहेत, हरीश कांबळे आहेत, प्रशांत कांबळे आहेत, मुकेश नटराज आहेत. ह्यांच्या सहकार्यामुळे आम्ही ही संस्था व्यवस्थितरित्या पार पाडत आहे आणि असंच त्यांचं सहकार्य आम्हाला लाभावं अशी आमची अपेक्षा आहे. कारण त्या जेणेकरून प्रत्येक स्टेटमधून जी मुलं येतात ती चांगल्या पद्धतीने खेळावी हा आमचा दृष्टिकोन आहे, की ज्यांना एक मोटिवेशन मिळतं. गणेशजी, आता हे ऑल इंडिया स्पर्धा आहे आणि बरेच राज्यातून मुलं मुली आले, त्याच्याबद्दल जरा सांगा कसा होता प्रतिसाद, कसा आहे टुर्नामेंटसाठी? या मुलांचा, मुलींचा प्रतिसाद खूप छान आहे. त्याच्यामध्ये स्पेशल चाइल्ड खेळणारी मुलं आहेत, की जेणेकरून आर्ट हा प्रकार, कराटे हा प्रकार, सेल्फ डिफेन्स हा प्रकार कशाप्रकारे केला जावा हे ते प्रात्यक्षिक करून दाखवत आहेत. आणि त्यांनी बरीच सुवर्ण पदके किंवा जी आपली गोल्ड, सिल्वर, ब्रॉन्झ जेवढे मेडल्स वगैरे आहेत त्यांनी प्रात्यक्षिक करून दाखवून घेऊन गेले आहेत. आणि हे जे कराटे पण आहे त्याच्यात व्हेरियस फॉर्म्स असतो. आता तुमच्या आहे फुनातोशी, त्याच्याबद्दल जरा सांगा. ते कोणी, म्हणजे ते गुरु कोण आहे, कुठून ते ओरिजिनेट झाला? ॲक्चुअली याच्यामध्ये शोतोकान, शितोर्यू, वाडोर्यू, गोजो अशा स्टाईल्स आहेत. आम्ही शोतोकान या स्टाईलमधून आहोत आणि याचे आमचे मेन फाउंडर आहेत गिचिन फुनाकोशी. पण नाव आता आमचे जे मेन ग्रँडमास्टर आहेत, मास्टर केविन फुनाकोशी. हे आता सध्या आमचे ग्रँडमास्टर म्हणून आम्ही त्यांच्याकडे आहोत. त्यांचं USAला मेन हेडक्वार्टर आहे आणि त्यांचे फादर गेल्याच वर्षी ॲक्चुअली एक्सपायर. त्यांचा जो कालावधी आहे 1938 ते 2024 पर्यंत त्यांचा कालावधी होता. आता त्यांचा मुलगा म्हणजे केविन फुनाकोशी हे आता सध्या ग्रँडमास्टर म्हणून ते चालवतात. आणि हे जे स्पर्धा आहे ह्याच्यातून हे तर झाले नॅशनल स्पर्धा, ह्याच्यातून इंटरनॅशनल कॉम्पिटिशनला पण मुलं सिलेक्ट होणार आहे का? हो, इंटरनॅशनलसाठी मुलंही जातात. पण हा इंटरनॅशनल कप आता हा नोव्हेंबरमध्ये होतो आमचा. FSKचा वर्ल्ड कप लास्ट नोव्हेंबरमध्येच झालेला आहे. तसाच हा वर्ल्ड कप म्हणून नोव्हेंबरमध्ये नेक्स्ट इयरला, आता बट कुठे होणार हे आम्ही सांगू शकत नाही. आम्हाला 1-2 महिन्यानंतर त्याचं कळणार. लास्ट इयरला पोर्तुगालमध्ये झाला. FSK वर्ल्ड वर्ल्ड कप म्हणून आहे तो. यासाठी मुलं सिलेक्ट होऊन जातात त्या ठिकाणी. आणि ह्यांचा परफॉर्मन्स कसा आहे, म्हणजे इंटरनॅशनल लेवलवर पण आपले जे ह्या स्पोर्ट्सचा तुम्हाला कसा वाटतो इंडियन्सच्या परफॉर्मन्स बद्दल? ॲक्चुअल आता पाहायला गेलं तर इंडियामध्ये कराटे किंवा मार्शल आर्ट हा प्रकार खूप छान आणि प्रतिसादाने केला जातोय. मुलं-मुली दोन्हीही, म्हणजे जास्तीत जास्त मुलींचीही संख्या आर्ट शिकण्यासाठी खूप छान करतायत असं दिसतंय. आणि प्रत्येक ठिकाणी बघतोय आता जसं जापानमध्ये त्याचा प्रसार झाला तसंच इंडियामध्ये याचा प्रसार खूप चांगल्या प्रकारे होत आहे. आणि हे टुर्नामेंट आता तुम्ही किती वर्षापासून हे घेताय आणि प्रत्येक वर्षात तुम्हाला काय आणखीन पार्टिसिपेशन वाढतं असं दिसतंय?
हो, ऑब्व्हियसली. सुरुवातीला आम्ही ज्यावेळेस टुर्नामेंट घेतली त्यावेळेस सुरुवातीला आमच्याकडे अराउंड 250 स्टुडंट्स असे खेळले होते. पण हळू-हळू जसं-जसं मुलांना कळायला लागलं, की ह्यामध्ये अजून काय कशा पद्धतीने टुर्नामेंट खेळल्यानंतर आपल्याला मेडल्स कसे मिळवले जातात. त्यानंतर त्यांचा एक प्रतिसाद खूप चांगला वाढत गेला. आज तागायत 1,500 मुलं कमीत कमी खेळतात आणि ती एका दिवसामध्ये मुलं खेळतात या ठिकाणी. FSK डो असोसिएशनचे व्हाईस प्रेसिडेंट हरीश कांबळे. कांबळेजी, जरा ह्या स्पर्धेबद्दल आम्हाला माहिती द्या आणि जे तुम्हाला प्रतिसाद मिळत आहे टुर्नामेंटसाठी त्याच्याबद्दल जरा सांगा. नमस्कार, माझं नाव हरीश. ह्या टुर्नामेंटबद्दल सांगायचं म्हटल्यानंतर आम्ही नॅशनल टुर्नामेंट भरवत आहोत, जो फुनाकोशी कप या नावाने आहे. आणि त्याच्याबद्दल सांगायचं झालं तर ओव्हरऑल पूर्ण भारतामधून आपल्या पार्टिसिपंट्स इथे करतात. टोटल आमच्या इकडे मॅक्झिमम 1200च्या वरती टुर्नामेंट पार्टिसिपेट करतात. आणि त्याच्याबद्दल सांगायचं झालं तर म्हणजे आम्ही त्या गर्ल्स आणि बॉईज ह्या कॅटेगरीमध्ये आम्ही ग्रँड चॅम्पियनशिप अशी असते आमच्याकडे आणि आम्ही त्यांना त्यांना प्रोत्साहन करतो. त्यांना खेळण्याबाबत लहान मुलांना वगैरे सगळं. आणि त्यांना त्यांच्या कॅटेगरीमध्ये जे आहे ते त्याच्या कॅटेगरीमध्ये त्यांना आम्ही एक साधारण त्यांना एक ग्रँड चॅम्पियनशिप असते. ती ग्रँड चॅम्पियनशिप ऑर्गनाईज करून आम्ही ते त्यांना कप वगैरे असं आम्ही करतो. आणि हरीशजी, हल्लीच्या काळात सेल्फ डिफेन्स खूपच इम्पॉर्टंट आहे. त्या ह्याच्यानी कराटे तुम्हाला कसं वाटतं, म्हणजे ह्याच्या पॉप्युलॅरिटी वाढत जातोय, कसं आहे म्हणजे? साधारण बघायला गेलं तर आता सध्या तरी खूप काही असं घडतंय आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्राच्या बाहेर. त्यामध्ये त्या प्रकरणापासून सेल्फ डिफेन्स हे गर्ल्स आणि बॉईजसाठी दोघांसाठी तेवढंच महत्त्वाचं आहे, असं आम्हाला वाटतं. पण असं असल्या कारणाने आता खूप सारे प्रतिसाद जास्त येतोय. पण मला असं म्हणण्याचं आहे की केंद्र सरकार किंवा राज्य सरकारने कराटे किंवा सेल्फ डिफेन्स हे सक्तीचे त्यांनी केलं पाहिजे आणि सर्वांनाही हे प्रात्यक्षिके किंवा हे सगळ्यांना मिळालं पाहिजे, म्हणजे करण्यासाठी जे आपल्या गरीब वर्गामध्ये किंवा जे आहेत त्यांना सगळ्यांना म्हणजे सर्वांनाही भेटलं पाहिजे शिकण्यासाठी. आणि हरीशजी, शाळे वगैरे म्हणजे तुम्ही टुर्नामेंट्स, DSOचे टुर्नामेंट्स असतो, तुम्हाला कसं वाटतं, म्हणजे एन्करेजमेंट शाळेकडून पण मिळतात फॉर मार्शल आर्ट्स? आपल्या मुंबई सबमधून तरी प्रतिसाद खूप असतो. मुंबईमध्ये म्हटल्यानंतर बाकीच्या ठिकाणातून एवढा जास्त प्रतिसाद मला एवढा आढळला नाहीये. पण मुंबई सबमधून साधारण 2,500 ते 2,000 पार्टिसिपंट आपल्या मुंबई सबमधून असतात एव्हरी इयरला. तर आपल्या मुंबई सबब या माध्यम इथून खूप सारे पार्टिसिपेंट्स आपण इथून करतो आणि आपण स्वतःही ती एक ॲज अ टीम म्हणून आम्ही स्वतः 2 वर्ष गेल्या 2 वर्ष ती आम्ही सेम म्हणजे 2200 किंवा 2500चा हे म्हणजे जे आहे प्रात्यक्षिक म्हणजे पूर्ण त्यांचा क्राऊड एका टायमाला अटेंड करणं खूप कठीण असतं. पण आमची टीम जी आहे ती पूर्णपणे ऑर्गनाइज करून ॲज अ टाइम आम्ही ती संपवतो सेम डे. आणि हरीशजी, तुम्ही कोचिंग कॅम्प्स वगैरे पण तुमचे असोसिएशन कंडक्ट करतात काय? हो, आम्ही सेल्फ डिफेन्सचे कोचिंग आम्ही कंडक्ट करतो. पूर्णपणे महाराष्ट्रभर आम्ही ती घेतो आणि आम्ही ते मोफतही शिकवलं जातं. आणि म्हणजे असं सेल्फ डिफेन्स आम्ही झालं कुठे आपलं कुणाकडे असं करायचं झालं म्हणजे एक ॲज अ काही मंडळात वगैरे तरी तरी पण आम्ही घेतो तसं. आता आपण बोलूया चीफ रेफरी गणेश नाईक. हे गोवावरून आहे. गणेशजी, गोवामध्ये
कराटेच्यासाठी कसं आहे पॉप्युलॅरिटी मुला-मुलींमध्ये? गोव्यामध्ये कराटेची ही संस्था पुष्कळ चांगल्या प्रमाणे चालवत आहेत आणि चांगला प्रतिसाद पण आहे आणि त्या पद्धतीने चांगली मुलं वयस्कर पण आहेत त्याच्यात आणि लहानपासून मोठं पण आहेत. सगळ्यांचा प्रतिसाद एकदम छान आहे आणि चांगल्या प्रमाणे ही कराटे संस्था ही कला जी आहे ती चांगल्या प्रमाणे इन्स्ट्रक्टर हे प्रशिक्षक मुलांना देत आहे. गणेशजी हे पण सांगा की शाळेंमध्ये शाळेंमधून किती तुम्हाला सपोर्ट मिळतात मुला-मुलींचा ह्या स्पर्धेत वगैरे पार्टिसिपेट करायला? आता मुलामध्ये परवाच स्कूलमधून स्कूल गेम्स झालेले आहे. स्टेट आणि आता डिस्ट्रिक्ट आणि नॉर्थ आणि साऊथ झालेले आहे. त्याच्यात आता स्टेट पण होणार आहे. गव्हर्नमेंटने ही कराटे जी आहे ती चालू ठेवलेली आहे आणि त्याच्यात चांगला प्रतिसाद आम्हाला गोव्यामधून मुला-मुलींकडून मिळत आहे. आणि ह्या टुर्नामेंटमध्ये आपण बघतोय की बरेच जे ऑफिशियल्स आहे ते स्वतः पण खेळाडू आहे. तर खेळून नंतर ऑफिशियल म्हणजे रेफरी होत आहे. त्याच्यात किती तुम्ही बघताय मुला-मुली पुढे येत आहे? पुष्कळ मुलं जी आहेत ती आता रेफरी जजिंग हे करतात आहे. ज्युनियर्स असू दे, सीनियर असू दे. पण चांगल्या प्रमाणे ती मुलं ही रूल्स रेग्युलेशन फॉलो करत आहेत आणि त्याप्रमाणे त्या कराटेच्या रूल्स रेग्युलेशन प्रमाणे ती मुलं ही आपली चॅम्पियनशिप पुढे नेत आहेत. थोड्याबद्दल सांगा. गोवामध्ये फुटबॉल खूप पॉप्युलर आहे. कराटे कुठे येतात म्हणजे तुम्ही कुठे प्लेस करणार? आता फुटबॉल पण आहेत गोव्यामध्ये. गोव्याचा एक बघायचं म्हणजे गोव्याला जास्त प्रतिसाद फुटबॉलमध्ये आहे. पण आता असं झालेलं आहे कराटेमध्ये पण तेवढाच आता प्रतिसाद गोव्यामध्ये मिळालेला आहे कराटेमध्ये पण मुलांना. माझ्या बरोबर आहे सुभाष भगत. हे माझे खेळाडू होते आणि आता रेफरी आहे. त्यांच्याकडून जाणून घ्या त्यांचे एक्सपिरियन्स ह्या स्पोर्टमध्ये, कराटेमध्ये. माझं नाव सुभाष भगत आहे. मी या फील्डमध्ये कमीत कमी 10-1 वर्ष झाले मला आणि मी मुलांना कराटे, दांडपट्टा आणि लाठीकाठी शिकवतो मी मुलांना. आणि त्याच्याबरोबर आम्ही मुलींना सेल्फ डिफेन्स असतं आम्ही, की आता आजकाल माहीत आहे मुलींना कसं बाहेर काय असतात. म्हणून आम्ही मुलींना सेल्फ डिफेन्स इम्पॉर्टंट असतात आणि ते पण शिकवतात आम्ही मुलींना. अच्छा, तुम्ही जरा तुमचे जे एक्सपिरियन्स आहे, तुम्ही पहिले खेळाडू होते, आता रेफरी झाले. हे कसं म्हणजे तुम्ही बरेच वर्ष या स्पोर्टशी जुडलेला आहे. हो. मला ना ह्या खूप मेहनत करायला म्हणजे आम्ही खूप मेहनत केल्या. त्याच्यामध्ये आम्हाला सुरुवातीला आमचे सर होते. आता आमच्या गणेश सर आहे. त्याने आम्हाला खूप त्याने सांगितलं, की कसं टीच करायचं मुलांना आणि मुलांना कसं आपण समजवायचं मुलांना. फाईट काय असतं, की फक्त फाईट नाही. ते एक सेल्फ डिफेन्स असतो आपल्याला. तर नुसता आम्ही काय बोलतो कराटे म्हणजे मारामारी असतं, ते चुकीचं असतं. कराटे हा जे गेम असतो आणि त्या आपले फिटनेस असतं आणि मुलींना पण सेल्फ डिफेन्स असतो त्याच्यामध्ये. तुम्हाला आता एवढे वर्ष झाले या स्पोर्टमध्ये. हां. ह्याच्यात कसं आहे प्रतिसाद वाढत चाललाय? हो, आता सध्या तर कराटेचा खूप जास्त झालं आता. तर आता मुलांना खूप गरजेचं आहे कराटे. कराटे म्हणजे आपला बॉडी फिटनेससाठी खूप गरजेचं आहे. आता खूप आता गेम्स आहे. MMA आहे, तायक्वांडो आहे. पण कराटे कसं आहे, की कराटे एक डिसिप्लिन गेम आहे कराटेमध्ये. तुमचा डिसिप्लिन वाढतं आणि तुमच्या मेमरीवर कंट्रोल असतात. कराटेमध्ये पण व्हेरियस बेल्ट्स असतो. येलो बेल्ट, रेड बेल्ट, ब्लॅक बेल्ट. त्याच्याबद्दल जरा सांगा. हां. कराटेमध्ये आपली कॅटेगरी असते बेल्टबद्दल कसं. जे नवीन मुलं असतात त्यांना आपण व्हाईट बेल्ट देतो. असं प्रत्येक आपल्या 4 महिन्यांना एक्झाम होतात. 4-4 महिन्यांना एक्झाम होतात. नंतर आपल्या ब्लॅक बेल्टच्या एक्झाम होतात. त्या ब्लॅक बेल्ट झालं की मुलांना एक डिग्री असतात. त्या पुढे पण ध्यान असतात मुलांना. ते पुढचा खूप अवघड असतं ते एक्सरसाइज असतो, टफ होतो.
आणि त्यासाठी आम्हाला खूप मेहनत लागतात ब्लॅक बेल्टसाठी. माझ्या बरोबर आहे नॅशनल लेवलचे स्पर्धक शुभम तांबे. शुभम, नॅशनल लेवलमध्ये तुझा एक्सपिरियन्स कसा आहे ह्या स्पोर्टमध्ये? या स्पोर्ट्समध्ये हा स्पोर्ट्स बेसिकली सेल्फ डिफेन्स थ्रू बनलाय. पण तुम्हाला जर कुमिते फॉर्म, आम्ही फाईट जे बोलतात त्याला आम्ही कुमिते फॉर्म बोलतो. तर मिक्स मार्शल आर्ट्सचा हा एक प्रकार आहे जो अजून महाराष्ट्रामध्ये पसरला नाही आहे, पण तो लवकरच पसरेल. आम्हाला अपॉर्च्युनिटी भेटली आमच्या सरां थ्रू. आम्ही आता नॅशनल्स खेळून आलो आहे दिल्लीला, मध्य प्रदेशमध्ये, खूप ठिकाणी त्या येतात खूप साऱ्या स्टेट्समधून. पण महाराष्ट्र ऑलवेज पहिलाच येतो आम्ही लोक दरवेळी. तर एक्सपिरियन्स खूप छान आहे आणि होपफुली हा गेम खूप पुढे जावा हीच इच्छा. आणि आणि इंटरनॅशनल टुर्नामेंटमध्ये पण पार्टिसिपेट करणार आहे का तू? हो, इफ मी क्वालिफाय झालो नॅशनलसाठीच्या, गव्हर्नमेंट सपोर्ट भेटला आम्हाला, तर नक्कीच आम्ही इंटरनॅशनल काय आम्ही लोक हा गेम ऑलिम्पिक्सपर्यंत पण घेऊन जाऊ शकतो. एवढा कॉन्फिडन्स आहे आम्हाला सरांना. तुझ्या शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म गोल्स काय आहे? शॉर्ट टर्म गोल्स तर काही नाही, फक्त नॅशनल परत एकदा जितायची आहे आणि पुढे जाऊन एक मोठा क्लास पाहिजे मुंबईसारख्या एरियामध्ये. ऑल ओव्हर मुंबई आम्ही जेवढे पसरवू तेवढे चांगले. आमचे जसे कोचेस आहेत सर्व, त्यांच्याकडे पर्टिक्युलरली सर्वांकडे आम्ही जर सर्व कॅप्चर करायला बघितलं मुंबई, तर आम्ही खूप प्रसिद्ध होऊ शकतो अजून. आणि गव्हर्नमेंट पण या गोष्टीचा विचार करू शकते पुढे, की या स्पोर्ट्सला प्राधान्य दिलं पाहिजे आम्ही. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सर. आता आपण बोलूया गोल्ड मेडलिस्ट स्पर्धक रुद्र तरडे. रुद्र, तुझ्या गोल्ड मेडल आला DSO मध्ये. जरा सांगा ह्या स्पोर्ट्समध्ये कसं तुझ्या म्हणजे डेव्हलपमेंट झालंय? माझे डेव्हलपमेंट म्हणजे गणेश सरच. कारण त्यांनी आम्हाला लहानपणापासून शिकवलं आहे की किती किती म्हणजे जोरात खेळायचं आहे आणि कसं खेळायचं आहे करून. म्हणजे आमचे ते पहिले गुरुच समजा. आणि मी लहानपणापासून करतोय ज्युनियर KG पासून. तर त्यांनी खूप मेहनत घेतली आम्हाला पुढे वाढवायला. तर हा मेडल मी स्टेटमध्ये गोल्ड आणलाय आणि जानेवारीमध्ये मी नॅशनल्स महाराष्ट्राला रिप्रेझेंट करणार आहे. तर गणेश सरांना खूप मोठं थँक्यू मला पुढे हे करायला. थँक्यू. आणि मला सांगा, आता पुढे पण तुझे गोल्स असेल नॅशनल लेवल, मग इंटरनॅशनल खेळायचे, त्याच्याबद्दल जरा आम्हाला सांगा. हो, मला नक्की इंटरनॅशनल खेळायचं आहे. कारण आपला भारताला रिप्रेझेंट करणं हे माझं खूप मोठं स्वप्न आहे.
Welcome to All India Funakoshi Shotokan Karate Championship, organized by Shihan Ganesh Margaze and Shihan Sankasti ma'am. मी स्वतः खेळाडू आहे. मी ब्लॅक बेल्ट थर्ड डान प्लेयर आहे आणि आय एम ऑल्सो नॅशनल प्लेयर. तर मी तुम्हाला आज हे सांगणार आहे की आजची टुर्नामेंट खूप जास्त स्मूथली आणि खूप सपोर्टिव्हली चालली आहे. सगळ्या पेरेंट्सचा, जजेसचा, ऑफिशियल्सचा खूप जास्त सपोर्ट आहे. ही लोक सकाळपासून खूप काम करतायत आणि हे मेक शुअर करतायत की अख्खी टुर्नामेंट खूप चांगल्यापणे चालू दे. हे प्लेयर्स नंतर खेळणार पण आहेत आणि ते त्यांच्या गेम मध्ये 100% कॉन्ट्रीब्युट पण करणार आहेत. तर मी हेच बोलेल की आपण प्रत्येक गेमला आणि प्रत्येक प्लेयरला तितकाच सपोर्ट केला पाहिजे. त्यानेच आपल्या देशाचं नाव पण तेवढंच पूर्ण होईल. माझ्या बरोबर आहे गोल्ड मेडलिस्ट विनय धोत्रे. ते व्हेरी फेमस कोच पण आहे. विनय, जरा आपला गोल्ड मेडल तुम्हाला मिळाला त्याच्याबद्दल जरा आम्हाला सांगा. सर्वात आधी तर मी तुमचे सर्वांचे धन्यवाद मानतो आणि सर्वात आधी तर माझे मी शियान गणेश सरांचेही धन्यवाद मानतो, कारण की त्यांच्या मार्गदर्शनाखाली मला आज नॅशनल गोल्ड मेडल भेटलंय. छत्तीसगड येथे झालेल्या रायपूर येथे मला तिकडे कुमितेमध्ये आणि टीम कुमितेमध्ये दोघांमध्ये सुद्धा नॅशनल गोल्ड मेडल भेटलंय. आणि माझी अशी इच्छा आहे की आता या 7 डिसेंबर टुर्नामेंटमध्ये जे मुलं आज खेळत आहेत भविष्यात तेही माझ्यासारखे खेळावे, माझ्यापेक्षाही ते मोठे व्हावे अशीच मी इच्छा करतो. आणि पुढे चांगली प्रॅक्टिस करावे. आणि इंटरनॅशनलच्या सिलेक्शनमध्ये मला लेग इंजरी असल्यामुळे मी खेळलो नाही आहे. बट मी नाही खेळलो पण माझे मुलं खेळतील अशी अपेक्षा करतो. आणि सर्वात आधी मी शियान गणेश सरांचे धन्यवाद मानतो. थँक्यू. आणि FS खेळ. Hello, I am Arish Indaf from 2A from Billabong High International School. I have won one gold medal and a silver medal. The gold medal in Kata and a silver medal in Kumeti. Hello, I'm Shravya Apte from 3A and I have won 2 gold medals, one in Kata and Kumite. Hello, I am Spruha Apte from grade 7A from Billabong High International School, Mulund. I have won 2 silver medals in Kata and Kumite. Hello, I am Vihan. I'm in 2A Billabong International School, so I have won silver and bronze. So Billabong won the first prize. I'm very happy. My name is Agastya. I'm from grade 3 and I got one gold and for Kata gold and for Kumite also gold, and I'm good because Billabong got the first place trophy.